विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता काँग्रेसतर्फे ईव्हीएम मशीनवर संशय घेतला जातोय। पण ईव्हीएम मध्ये गडबड केली जाऊ शकली असती तर मग लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय कसा झाला असा सवाल भाजपतर्फे उपस्थित करण्यात आला। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर आता ईव्हीएमवर संशय घेतला जातोय। विशेषतः काँग्रेस ईव्हीएम विरोधात राज्यासह देशभरात ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडणार आहे। पण ईव्हीएम वरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। काँग्रेसचा विजय झाला की ईव्हीएम मशीन चांगले आणि भाजपचा विजय झाला की ईव्हीएम मशीन वाईट अशी दुटप्पी भूमिका काँग्रेस घेत असल्याचा आरोप भाजपने केलाय। तेलंगणा, कर्नाटक, जम्मू काश्मीरसह इतर राज्यात ईव्हीएमवर निवडणूक झाल्यात। मग तिथे इंडिया आघाडीच्या पक्षांचा विजय कसा झाला असा सवाल भाजपने उपस्थित केलाय। सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम हॅक करून दाखवण्याचे आवाहन केले होते, त्यावेळी कोणीही ईव्हीएम हॅक करू शकले नाही। ईव्हीएम मध्ये छेडछाड झाली असेल तर मग लोकसभा पोटनिवडणुकीत रवींद्र चव्हाण कसे निवडून आले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कसे निवडून आले असा प्रश्न भाजपचे माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी विचारलाय। कुठल्याही निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काँग्रेस ही ईव्हीएमला दोष देते। एकीकडे आम्ही पुरोगामी आहोत, आम्ही विज्ञानाचे पुरस्कर्ते आहोत असं सांगणारी काँग्रेस त्यांच्याच नेत्यांनी आणलेल्या ईव्हीएमला परस्पर विरोध करतात। 1982 पासून ते 2004 आणि 2004च्या सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएम इंट्रोड्यूस झाल्यानंतर देशभरात झालेल्या अनेक सार्वत्रिक निवडणुका आणि प्रदेशातल्या निवडणुकींमध्ये संमिश्र कौल आपण पाहिले। आत्ताही तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, झारखंड अशा राज्यामध्ये, जम्मू काश्मीरमध्ये देखील एनडीएच्या शिवाय जी इंडिया आघाडी ती जिंकलेली आहे, पण तिथे ईव्हीएम ओके आहे। आणि महाराष्ट्रामध्ये सुफळा साफ झाल्यानंतर ईव्हीएमवर संशय घेतला जातो। महाराष्ट्रामध्ये जर ईव्हीएममध्ये काही खोट असली असती तर नाना पटोले 200 मतांनी विजयी झालेच नसते, रोहित पवार 3000 मतांनी विजयी झालेच नसते, किंवा भाजपचे काही नेते 1000-2000 मताच्या फरकाने पडलेच नसते। कुठल्याही पक्षाला बदनाम करायचं, ज्या गावांनी, ज्या शहरांनी, ज्या प्रदेशांनी भरभरून मतदान केलं त्यातला सर्वसामान्य नागरिक आनंदी आहे सरकार आल्यामुळे, पण तो आनंद यांना बघवत नाही, यांचा पराभव यांना मान्य होत नाही, पराभवाची कारण मीमांसा यांना करता येत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सूचना केल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त दिल्लीने, भारत सरकारने आव्हान दिलं होतं की या आणि ईव्हीएम हॅक करून दाखवा। त्यावेळेस कोणत्याही पार्टीचा प्रतिनिधित्व उपस्थित नव्हता, कुणीही हॅक करून दाखवण्याचा प्रयत्न केला नाही। ईव्हीएम हॅक होत नाही असं पृथ्वीराज चव्हाण सांगतात, तेव्हा काँग्रेस हे रडगाणं घेऊन बसली आहे। पराभव कशामुळे झाला हे लपवती आहे, त्यांच्या निष्काळजीपणामुळे, निष्क्रियपणामुळे। विरोधी पक्षात त्यांच्यात दम नाही, त्यांच्यात एकवाक्यता नाही, त्यांच्या आघाडीमध्ये सुसंवाद नाही। या सगळ्या गोष्टीचं खापर स्वतःवर फुटू नये म्हणून ते ईव्हीएमला पुढं करत आहेत। नांदेड लोकसभेमध्ये तर ईव्हीएममध्ये बरोबरीत मतदान झालं। पोस्टल बॅलेटच्या आधारावरती खासदार रवींद्र चव्हाण हे विजयी झाले, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वसंतराव चव्हाण विजयी झाले। अशी परिस्थिती असताना ईव्हीएमला दोष कसं देता? आत्ता तुमच्या जागा अपेक्षेपेक्षा मग विजय वडेट्टीवार विजयी झाले शेवटच्या राऊंडमध्ये, रोहित पवार विजयी झाले शेवटच्या राऊंडमध्ये, मग ते ईव्हीएममधून झाले ना। काँग्रेसकडे बोलण्यासारखं काही नाही। ईव्हीएम बाबत राज्यभरातून असंख्य तक्रारी आल्या आहेत। मतदान प्रक्रिया पार पडली त्या दिवशी रात्री उमेदवार प्रतिनिधींना दाखवलेली अंतिम टक्केवारी कमी होती, पण दुसऱ्या दिवशी अचानक 7 ते 8% मतदान कसे वाढले असा सवाल काँग्रेसने उपस्थित केलाय। नांदेडमध्येही लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांना ईव्हीएम मशीनमध्ये मतदान कमीच होते। पोस्टल मतदानामुळे रवींद्र चव्हाण विजयी झाले अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते मुंतजिम यांनी दिली। जे निकाल आला महाराष्ट्रात ते अनपेक्षित निकाल आहे। लोकांमध्ये सुद्धा ईव्हीएम बाबत संभ्रम निर्माण झालेला आहे, कारण अनेक ईव्हीएम बाबत तक्रार लोकांनी सादर केली। मतदान झाल्यावर जे 17 नंबर फॉर्म 17C देण्यात आले होते प्रतिनिधीला, बूथ प्रतिनिधी जे असते पक्षाचे, ते आणि झालेला मतदान दुसऱ्या दिवशी, अगोदर पहिल्या दिवशी जे टक्केवारी जाहीर करण्यात आली त्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी जे टक्केवारी जाहीर करण्यात आली 7 ते 8% याच्यामध्ये वाढ दाखवण्यात आलेली आहे। आणि पूर्ण राज्यातमध्ये काँग्रेसच्या बाजूने कौल होता आणि आमच्या पक्षाचे नेते सर्वांनी याबाबत चिंतन केलेले आहे आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा ईव्हीएमच्या विरोधात एक मोठा जन आंदोलन सुरू करण्यात येणार आहे। नांदेड शहरात जे 9 विधानसभा मतदारसंघ होते आपले, त्यामध्ये कमीत कमी काँग्रेस पक्षाला 5 आणि महाविकास आघाडीला जागा येतील असा आम्हाला अंदाज होता,
परंतु इथे महाविकास आघाडीला एकही जागा मिळालेली नाही. रवींद्र चव्हाण जे विजयी झाले त्यामध्ये त्यांना पोस्टल वोटचा खरा सत्य समोर आलेला आहे. त्यांनासुद्धा EVMमध्ये पिछाडीवर मागे टाकण्यात आले होते. विधानसभा निवडणूक निकालानंतर आलेल्या सर्वच एक्झिट पोलमध्ये महायुतीची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण एवढे प्रचंड बहुमत मिळेल असा कोणाचाही अंदाज नव्हता. महाविकास आघाडीचे दिग्गज नेते पराभूत झाले, त्यामुळे साहजिकच विरोधकांचा संशय घेणे अपेक्षित आहे. पण फतवाविरुद्ध धर्मयुद्ध, फतवाविरुद्ध एक है तो सेफ है अशी निवडणूक झाल्याने हिंदू मतदार एकवटला आणि राज्याचा निकाल असा महायुतीला प्रचंड यश मिळवून देणारा लागला, असेही विश्लेषण राजकीय जाणकारांकडून केले जात आहे.